हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर थर्मोडायनामिक्स स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 2 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत कन्सेप्ट ती आहे प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम। दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज आपण लक्षामध्ये घेणार आहोत, एक आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी। आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीला आपण म्हणत असतो मॅटर डिपेंडंट प्रॉपर्टी। इट इज द प्रॉपर्टी which depends upon amount of substance। ही अशी प्रॉपर्टी आहे की जी अमाउंट ऑफ सबस्टन्स वरती अवलंबून असते। अमाउंट ऑफ सबस्टन्स जास्त असेल तर त्या प्रॉपर्टीचं मॅग्नेट्यूड सुद्धा जास्त असतं। त्याचं एक्झाम्पल बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, मॅटर डिपेंडंट प्रॉपर्टीज। पहिलं एक्झाम्पल आहे मास। आता समजा हे ऑब्जेक्ट घेतलं आपण, याचं मास आपण मोजलं, हे ऑब्जेक्ट घेतलं, याचं मास आपण मोजलं, साहजिकच याचं मास जास्त येईल, कारण अमाऊंट ऑफ सबस्टन्स जास्त आहे तर मास सुद्धा जास्त येईल। मग अमाऊंट याचा अर्थ मास डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे मास ही मॅटर डिपेंडंट प्रॉपर्टी आहे, म्हणजेच मास ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे। त्याच पद्धतीने व्हॉल्यूम, सरफेस एरिया, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, हीट कॅपॅसिटी या सगळ्याच्या सगळ्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे। यापैकी मास, व्हॉल्यूम, सरफेस एरिया प्रिव्हियस इयर मध्ये तुम्ही शिकलात। इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, हीट कॅपॅसिटी या कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायच्या आहे। ही जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे ही ऍडिटिव्ह प्रॉपर्टी आहे। समजा फॉर एक्झाम्पल याचं मास आहे 10, याचं मास आहे 90, या दोघांना एकत्रित केलं तर टोटल मास 90 प्लस 10 इज इक्वल टू 100, म्हणजे याचा अर्थ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर ऍडिटिव्ह प्रॉपर्टीज। दुसरीकडे सेकंड प्रॉपर्टी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, मॅटर इंडिपेंडंट प्रॉपर्टी। इंटेन्सिव्हचा आय, इंडिपेंडंटचा आय लक्षात ठेवायला। इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, मॅटर इंडिपेंडंट प्रॉपर्टी। इट इज द प्रॉपर्टी विच डज नॉट डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सबस्टन्स। ती मॅटर इंडिपेंडंट प्रॉपर्टी आहे। याचे एक्झाम्पल जर का आपण घेतले, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, स्पेसिफिक हीट, विस्कॉसिटी, डेन्सिटी, टेम्परेचर, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, पीएच, पीओएच या सगळ्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे। एवढे एक्झाम्पल का देऊन ठेवले याचं कारण एमसीक्यू मध्ये प्रश्न येत असतो, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी। मग चारपैकी एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते। विच ऑफ द फॉलोइंग इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, त्या चारपैकी कोणती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी शोधता आलं पाहिजे। एक्झाम्पल वाचलेले असले की आपोआप ते एक्झाम्पल आपल्या डोक्यामध्ये बसतं। आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीला एक्सप्लेन करतो। फॉर एक्झाम्पल आपण घेतला बॉइलिंग पॉइंट। मी ग्लासभर पाणी घेतला, मग्गाभर पाणी घेतलं, बादलीभर पाणी घेतलं, ड्रमभर पाणी घेतलं, सगळ्या पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती असेल 100 डिग्री सेल्सिअस। म्हणजे याचा अर्थ ग्लासभर पाणी आहे, कमी पाणी आहे म्हणून बॉइलिंग पॉइंट वेगळा, मग्गाभर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट वेगळा असं होत नाही। म्हणजेच बॉइलिंग पॉइंट इंडिपेंडंट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स, म्हणजेच बॉइलिंग पॉइंट ही कोणती प्रॉपर्टी आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे। ठीक आहे की। आता इथे जे आपण सांगितलं, एक घेतली एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, दुसरी घेतली आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी। यामध्ये एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी प्लस इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, द रिझल्टंट प्रॉपर्टी इज फाउंड टू बी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी। एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी टाकली की जी नवीन प्रॉपर्टी मिळेल ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असल्याचं दिसून आलेलं आहे। Extensive property multiplied by intensive property, the resultant property is extensive property. For example, volume is extensive property multiplied by pressure which is intensive property, then the resultant is work done which is extensive property. Extensive property upon extensive property gives intensive property. Mass is extensive, volume is extensive, their resultant property is density which is an intensive property. पुढे गेल्यानंतर atmospheric pressure is extensive property. Atmospheric pressure, that is external pressure, it is an intensive property, but the internal pressure of the gas is an extensive property. Internal pressure of the gas, समजा बलून मध्ये गॅस भरला आपण, त्याचं जे प्रेशर आहे त्याला इंटरनल प्रेशर ऑफ द गॅस म्हणतात। समजा बलूनच्या आतमध्ये गॅस जास्त असेल तर इंटरनल प्रेशर जास्त आहे, बलूनच्या आतमध्ये गॅस कमी असेल तर इंटरनल प्रेशर कमी आहे। म्हणजेच इंटरनल प्रेशर डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ गॅस, मॅटर डिपेंडंट म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे असं म्हणता येईल।
हा एक मुद्दा मी सध्या बाजूला ठेवलाय, तो सुद्धा आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे. बिफोर दॅट या ज्या 3 आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी सांगितल्या, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, हीट कॅपॅसिटी, यांचं इंट्रोडक्टरी डेफिनेशन आपण लक्षात घेऊ. या चॅप्टरमध्ये त्यांना आपल्याला डिटेलमध्ये लक्षात घ्यायचंच आहे, पण सध्याला यांचा उल्लेख आलाय तर काय आहे ते जस्ट डेफिनेशन मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडणार आहे. पहिले आहे इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय असतं? इन एव्हरी सबस्टन्स सर्टन अमाउंट ऑफ एनर्जी इज स्टोअर्ड इनटू इट ड्यू टू मोशन अँड पोझिशन ऑफ द पार्टिकल्स प्रेझेंट इन इट. काय सांगतोय लक्षात आहे? समजा हा सबस्टन्स आहे, या सबस्टन्सच्या आतमध्ये पार्टिकल्स आहे. ते जे पार्टिकल्स आहेत त्यांना एक विशिष्ट पोझिशन असते, त्यांना मोशन पण असते, ते फिरत असतात. मग त्या सबस्टन्सच्या आतमध्ये असणाऱ्या पार्टिकलच्या पोझिशन आणि मोशनमुळे या सबस्टन्सला काही प्रमाणामध्ये एनर्जी प्राप्त झालेली असते. त्याला म्हटलं जातं इंटरनल एनर्जी. लक्षात घ्या, मी या ठिकाणी सबस्टन्सच्या पोझिशन आणि मोशन विषयी बोलत नाहीये, ती कन्सेप्ट वेगळी आहे. मी बोलतोय सबस्टन्सच्या आतमध्ये जे पार्टिकल आहेत त्या पार्टिकलच्या पोझिशन आणि मोशन विषयी. तर त्या पार्टिकलच्या पोझिशन आणि मोशनमुळे जी काही एनर्जी या सबस्टन्सच्या आतमध्ये स्टोअर्ड होते त्याला इंटरनल एनर्जी असं म्हटलं जातं. इन एव्हरी सबस्टन्स सर्टन अमाउंट ऑफ एनर्जी इज स्टोअर्ड इनटू इट. कशामुळे? ड्यू टू मोशन अँड पोझिशन ऑफ द पार्टिकल्स प्रेझेंट इन इट. अंडरलाईन कोणाला केली आहे? मोशन अँड पोझिशन ऑफ द पार्टिकल्स प्रेझेंट इन इट. This energy is called as internal energy. इंटरनल एनर्जीला दुसरा एक शब्द आहे इंट्रेन्सिक एनर्जी. आणि ही जी इंटरनल एनर्जी आहे ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. का बरं? सबस्टन्स जास्त, त्यातले पार्टिकल जास्त, त्याची इंटरनल एनर्जी पण जास्त, म्हणजे मॅटर डिपेंडंट प्रॉपर्टी आहे. काय डेफिनेशन? पुन्हा एकदा, प्रत्येक सबस्टन्सच्या आतमध्ये एनर्जी स्टोअर्ड असते. कशामुळे? तर ड्यू टू मोशन अँड पोझिशन ऑफ द पार्टिकल प्रेझेंट इन इट. ड्यू टू मोशन अँड पोझिशन ऑफ द पार्टिकल प्रेझेंट इन इट. इथे काही वेळेला मुलं काय करतात? ड्यू टू मोशन अँड पोझिशन ऑफ द सबस्टन्स. मोशन अँड पोझिशन ऑफ द सबस्टन्स नाही, मोशन अँड पोझिशन ऑफ द पार्टिकल्स प्रेझेंट इन अ सबस्टन्स. सबस्टन्सच्या आतमध्ये जे पार्टिकल्स आहे त्यांच्या मोशन आणि पोझिशनमुळे त्या सबस्टन्समध्ये जी एनर्जी स्टोअर्ड होते त्याला इंटरनल एनर्जी असं म्हणतात. जर का अमाऊंट जास्त असेल तर पार्टिकल जास्त असतील, इंटरनल एनर्जी पण जास्त असेल, म्हणजे इंटरनल एनर्जी ही मॅटर डिपेंडंट प्रॉपर्टी आहे, म्हणजे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. दुसरी कन्सेप्ट आहे एन्थाल्पी. एन्थाल्पी इज नथिंग बट द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम. ज्याचा आपण अभ्यास करतोय त्या सिस्टीमची टोटल एनर्जी म्हणजे एन्थाल्पी. अँड इट इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी. एन्थाल्पी इज डिनोटेड बाय H. इंटरनल एनर्जी इज डिनोटेड बाय U. मग एन्थाल्पी इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी. प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी बिकॉज ऑफ द प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम. मग एन्थाल्पी ही इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी या दोघांची बेरीज म्हणजेच टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम म्हणजेच एन्थाल्पी आहे. जर का एन्थाल्पी ही इंटरनल एनर्जी आणि प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जीची बेरीज आहे आणि इंटरनल एनर्जी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, तर साहजिकच एन्थाल्पी सुद्धा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. ठीक आहे, या दोन कन्सेप्ट सांगितल्या. इंटरनल एनर्जी एक्सटेन्सिव्ह आहे आणि एन्थाल्पी सुद्धा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम. आता हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम म्हणजे काय? तर इट इज द अमाउंट ऑफ हीट विच इज रिक्वायर्ड. इट इज द अमाउंट ऑफ हीट विच इज रिक्वायर्ड. कशा करता? टू रेज द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम थ्रू 1 केल्विन. ही जी सिस्टीम आहे याचं टेम्परेचर 1 केल्विननी वाढवण्यासाठी जी काही हीट रिक्वायर्ड आहे, जी काही हीट सप्लाय केली जाते त्याला म्हटलं जातं हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम. It is the amount of heat which is required to raise the temperature of the system through 1 Kelvin, that is called as heat capacity of the system. जर का सिस्टीम मोठी असेल तर त्याचं टेम्परेचर 1 केल्विननी वाढवण्यासाठी साहजिकच जास्त हीट लागेल, म्हणजेच मॅटर डिपेंडंट आहे. म्हणून हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. डेफिनेशन पुन्हा एकदा, इट इज द अमाउंट ऑफ हीट विच इज रिक्वायर्ड.
कशा करता? टू रेज द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. कितीने? थ्रू 1 केल्व्हिन. दॅट इज कॉल्ड एज हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम. एक गोष्ट लक्ष द्या, हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. पण एखादी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी जर का युनिट मास ऑफ अ सबस्टन्स मध्ये आपण रिस्ट्रिक्ट केली, युनिट मास ऑफ अ सबस्टन्स मध्ये आपण बांधली, तर ती इंटेन्सिव्ह झाल्याचं दिसून येतं. काय वाक्य पहा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, इट इज डिफाइंड टू युनिट मास ऑफ अ सबस्टन्स और इट इज रिस्ट्रिक्टेड टू युनिट मास ऑफ अ सबस्टन्स, देन दॅट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बिकम्स इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एखादी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही युनिट मास ऑफ अ सबस्टन्स मध्ये जर का आपण रिस्ट्रिक्ट केली किंवा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा युनिट मास ऑफ अ सबस्टन्स मध्ये जर का आपण विचार केला तर ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. याचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी देतो. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता ही जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे याला आपण युनिट मास ऑफ अ सबस्टन्स मध्ये बांधू तर ती इंटेन्सिव्ह झाल्याचं आपल्याला दिसेल. उदाहरणार्थ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम. या दोन कन्सेप्ट मध्ये एकच फरक आहे. इथे ऑफ द सिस्टीम घेतलं होतं आणि इथे 1 ग्रॅम ऑफ सिस्टीम घेतलं. इथे किती सिस्टीम ते नाही सांगितलेलं. इथे जेवढी जास्त सिस्टीम घ्याल तेवढी हीट कॅपॅसिटी ही जास्त असेल. या ठिकाणी मात्र सिस्टीमला आपण रिस्ट्रिक्ट करतोय 1 ग्रॅम. प्रत्येक वेळेला 1 ग्रॅमच घेणार. जेव्हा केव्हा कोणाचीही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मोजायची असेल तर तो सबस्टन्स किती घेतला जातो? 1 ग्रॅम एवढाच घेतला जातो. डेफिनेशन काय त्याची? इट इज द अमाउंट ऑफ हीट विच इज रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ अ सिस्टीम थ्रू 1 केल्व्हिन. आधीच्या डेफिनेशन मध्ये या डेफिनेशन मध्ये फक्त अंडरलाईन केलेला शब्दच वाढलेला आहे. 1 ग्रॅम ऑफ सिस्टीम. It is the amount of heat which is required to increase the temperature of the 1 gram of a system through 1 Kelvin. 1 gram of a systemचं 1 केल्व्हिनने टेम्परेचर वाढवण्यासाठी जी काही हीट द्यावी लागते त्याला म्हटलं जातं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम. आता सिस्टीम कितीही असू द्या, तुम्हाला स्पेसिफिक हीट जर का मोजायची असेल तर किती अमाऊंटचा विचार करणार तुम्ही प्रत्येक वेळेला? 1 ग्रॅम. लहानशी सिस्टीम घेतली त्यातलाही 1 ग्रॅम, मोठी सिस्टीम घेतली त्यातलाही 1 ग्रॅमचाच विचार करतोय. म्हणजे अमाऊंट ऑफ सिस्टीमचा या ठिकाणी ओव्हरऑल अमाऊंट ऑफ सिस्टीमचा विचार होत नाही. कितीही सिस्टीम घ्या तुम्ही त्यातल्या 1 ग्रॅमचाच विचार प्रत्येक वेळी करताय. 1 ग्रॅम ही व्हॅल्यू फिक्स आहे, म्हणजेच त्यामध्ये कमी जास्त होणार नाही. म्हणजेच ती मॅटर इंडिपेंडंट प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. Heat capacity of the system is extensive, but when this heat capacity of the system is restricted to 1 gram, then it becomes specific heat capacity, and specific heat capacity is an intensive property. अजून एक कन्सेप्ट आहे, मोलार हीट कॅपॅसिटी. 1 ग्रॅमच्या ऐवजी 1 मोल घेऊ. इट इज द अमाउंट ऑफ हीट विच इज रिक्वायर्ड to increase the temperature of 1 mole of a system through 1 Kelvin. That is called as molar heat capacity of the system. 1 मोल ऑफ अ सिस्टीम घेतली त्याचं टेम्परेचर 1 केल्व्हिननी वाढवायचं आहे. त्यासाठी जी काही हीट आपण सप्लाय करतो त्याला म्हटलं जातं मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम. म्हणजे पुन्हा तेच आहे, कितीही सिस्टीम असू द्या त्यातली किती घेणार आपण प्रत्येक वेळेला 1 मोल. ती सिस्टीम एवढीशी आहे का एवढी आहे दॅट डझंट मॅटर. म्हणजेच टोटल अमाऊंट ऑफ सिस्टीमचा या ठिकाणी कुठलाही विचार नाही, कुठलाही त्या ठिकाणी संबंध नाही. म्हणून मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम ही सुद्धा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. हे एमसीक्यू करता लक्षात ठेवा. हीट कॅपॅसिटी ऑफ द सिस्टीम एक्सटेन्सिव्ह आहे, पण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलार हीट कॅपॅसिटी ऍज दे आर रिस्ट्रिक्टेड टू युनिट मास दे आर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. इथे आपण 2 प्रॉपर्टीज प्रामुख्याने लक्षामध्ये घेतल्या. एक आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्यवस्थित वाचाल, एक्झाम्पल्स वारंवार लिहून बघा म्हणजे ते लक्षामध्ये राहतील.